गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. काल आपण फॉर्म्युला मेथड पाहिलेली आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने कसे सोडवायचे काल पाहिलेलं आहे. तर आपल्याला आज त्याचा पुढचा भाग म्हणजेच नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर हा भाग पाहायचा आहे. नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला या ठिकाणी त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचे नेचर कसे असेल हे पाहायचं आहे. काल आपण पाहिलं फॉर्म्युला मेथड नुसार जर b² - 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर त्याचे रूट्स दोन वेगवेगळे मिळतात. म्हणजेच बघा, पहिला रूल काय आहे, इफ b² - 4ac is equal to 0, the roots of quadratic equation are real and equal. म्हणजे ज्यावेळी आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू 0 मिळेल त्यावेळेस मिळणारे रूट्स हे रियल अँड इक्वल असतात. ज्यावेळी आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल म्हणजे 0 पेक्षा मोठी मिळेल त्यावेळेस roots of quadratic equation are real and unequal. If b² - 4ac is greater than 0, means the value of b² - 4ac is greater than 0, means positive value. Therefore, the roots of quadratic equation are real and unequal. हे फार महत्वाचं आहे बघा. तिसरा रूल, जर b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळाली आपल्याला तर त्यावेळेस रूट्स आर नॉट रियल. इफ b² - 4ac is less than 0, then the roots of quadratic equation are not real. हे फार महत्वाचं आहे. तर याच्यावर आधारित आपल्याला दोन रूट्स मिळतात. ते रूट्स कशा असतात, जो पहिला रूट्स आहे त्याला आपण अल्फा म्हणतो आणि दुसरा रूट्स आहे त्याला आपण काय म्हणतो, बीटा. जर आपल्याला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू दिल्या असतील तर अल्फा प्लस बीटा जर काढायचं असेल तर -b/a आणि अल्फा इंटू बीटा जर काढायचं असेल तर c/a. If you have given to alpha and beta as the value, then write the quadratic equation. If x² minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0 is the quadratic equation. Write the quadratic equation. या ठिकाणी आपण हे रूल्स पाहिलेले आहेत. हे रूल्स पाहिल्यानंतर या रूलवर आधारित प्रॅक्टिस सेट 2.5 पाहणार आहोत. त्यातला क्वेश्चन फर्स्ट आहे, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. 3 एक्झाम्पल दिलेत. पहिलं एक्झाम्पल पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + bx + c is equal to 0 दिलेला आहे आणि यावरून आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. तर त्याचं नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे. आताच आपण प्रश्न पाहिलेला आहे, इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे जर b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर त्याचे रूट्स कसे असतात, रियल अँड इक्वल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल, रियल अँड अनइक्वल. Roots are real and unequal. If the b² - 4ac is less than 0, that is the value of b² - 4ac is negative, then roots are not real. Roots are
नॉट रिअल. हा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा. सम ऑफ रूट्स दिलेले आहे -7 आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स दिलेलं आहे 5. त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. सम ऑफ रूट्स दॅट इज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 इज गिवन अँड प्रॉडक्ट म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 5. नाउ वी राइट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इफ द फॉर्म्युला फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. Put the value of sum of alpha plus beta and product of alpha into beta. X square minus alpha plus beta म्हणजे sum of roots दिलेले -7 into x plus alpha into beta that is product of roots is 5 is equal to 0. That is x square हे माइनस माइनस काय होणार +7x plus 5 is equal to 0 is the given quadratic equation. X square plus 7x plus 5 is equal to 0 is the second example is completed. Now we look example number 3. If alpha and beta are the roots of quadratic equation. तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे बघा. 2x square minus 4x minus 3 is equal to 0. Now we have find out alpha plus beta and alpha into beta. या इक्वेशन वरून आपण ABC च्या व्हॅल्यू लिहू. A is equal to कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म 2, B ची व्हॅल्यू आहे कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म -4 and constant term that is C is equal to -3. Now alpha plus beta is equal to -b upon a. That is हे माइनस b ची व्हॅल्यू -4 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 2. माइनस माइनस प्लस होईल 4 अपॉन 2 बे एक बे बे दोन्ही 4. दॅट इज अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. नाउ अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c अपॉन a. c ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन a ची व्हॅल्यू आहे 2. इथं भाग जात नाही म्हणून ते तसंच ठेवा. दॅट इज अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -3 अपॉन 2. फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीट. नाउ वी लुक क्वेश्चन 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फर्स्ट एक्झाम्पल x square plus 7x minus 1 is equal to 0. Compare x square plus 7x minus 1 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0. दिलेले इक्वेशन आपण जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनशी कंपेअर करू. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काढावी लागतील एबीसीच्या. The value of a is equal to 1, coefficient of square term. The value of b is equal to 7. Value of c is equal to -1, constant term. Now we find the value of b square minus 4ac. b square 7 चा स्क्वेअर minus 4 a ची व्हॅल्यू 1 into c ची व्हॅल्यू -1. 7 चा स्क्वेअर आहे 49. हे माइनस आणि हे माइनस काय होईल प्लस. 4 ने 1 लागून 4 1 के 4. 49 plus 4 that is 53. Therefore the value of discriminant is equal to 53. सेकंड एक्झाम्पल पाहू आपण या ठिकाणी. सेकंड एक्झाम्पल आहे 2y square minus 5y plus 10 is equal to 0. Compare 2y square minus 5y plus 10 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0. Here a is equal to 2, b is equal to -5 and c is equal to 10. Therefore b square minus 4ac is equal to b square minus 5 चा स्क्वेअर minus 4 इंटू a ची व्हॅल्यू 2 आहे इंटू c ची व्हॅल्यू 10. कोणत्याही निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो लक्षात ठेवा. महत्त्वाचा भाग आहे. -5 चा स्क्वेअर 25 minus 4 into 2 8 8 into 10
80. 25 minus 80 that is 80 मधून आपण 25 वजा करू 55. मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. That is the value of discriminant is equal to minus 55. थर्ड एक्झाम्पल पाहू आपण या ठिकाणी. √2x² plus 4x plus 2√2 is equal to 0. Compare √2x² plus 4x plus 2√2 is equal to 0 with ax² plus bx plus c is equal to 0. Here a is equal to √2, b is equal to 4 and c is equal to 2√2. Now we have to find out b square minus 4ac. First value of b 4, that's square, minus 4 into h value √2 into c value 2√2. 4 चा स्क्वेअर 16 मायनस, लक्ष द्यायचं गुणाकार फार महत्वाचा आहे. हे 4 आणि हे 2 रूटच्या बाहेर आहे. या दोन्हीचा गुणाकार 4 दुने 8. √2 ने √2 ला गुणलं √4 दॅट इज 2. म्हणजे रूट मधल्या कोणत्याही संख्येने त्याच संख्येला गुणला असता रूट चिन्ह निघून जातं. 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16. That is 16 minus 16 is equal to 0. Therefore, the value of determinant is equal to 0. Now complete the question set. Now we look question third. Determine the nature of the roots of the following quadratic equation. म्हणजे आपल्याला ह्या रूट क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूटचे नेचर पाहिजे आहे. त्याचे 3 रूल्स दिलेले आहेत तुम्हाला. इफ द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac इज पॉझिटिव्ह, the roots are real and unequal. The value of b square minus 4ac is equal to 0. The roots are real and equal. The value of b square minus 4ac is negative. The roots are not real. प्रथम आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू. फर्स्ट एक्झाम्पल x² minus 4x plus 4 is equal to 0. Compare x² minus 4x plus 4 is equal to 0 with ax² plus bx plus c is equal to 0. Here a is equal to 1, b is equal to minus 4 and c is equal to 4. Find the value of b square minus 4ac. b square minus 4ac is equal to minus 4 चा स्क्वेअर minus 4 into 1 into c ची व्हॅल्यू 4. निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर पॉझिटिव्ह मायनस 4 into 1 4, 4 into 4 16, 16 minus 16 0. That is b square minus 4ac is equal to 0. Therefore, the roots of given quadratic equation are real and equal. When the value of b square minus 4ac is 0, the roots are real and equal. Now we look second example. 2y square minus 7y plus 2 is equal to 0. Compare 2y square minus 7y plus 2 is equal to 0 with x square plus bx plus c is equal to 0. Here find the value of ABC. Here a is equal to coefficient of square term is 2. B is equal to coefficient of middle term is minus 7 and C is equal to 2. Now we have to find out b square minus 4ac. b square minus 7 चा square minus 4 into value of a 2 and value of c is also 2. निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो लक्षात ठेवा. minus 7 चा स्क्वेअर 49 minus 4 into 2 8, 8 into 2 16. 49 minus 16, 9 minus 6 3, 4 minus
1 is 3. Therefore, b square minus 4ac is equal to 33. That is, b square minus 4ac is greater than 0. That is, b square minus 4ac is the value of positive. Then the roots of given quadratic equation are real and unequal. हे फार महत्वाचं आहे बघा, रियल अँड अनइक्वल. Now we complete the question 3.